बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची सर्वात मोठी बातमी। मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिल्लीत आता खलबत सुरू झाली आहे। शिंदे फडणवीस हे राज्याचे कारभारी दिल्लीत दाखल झालेत। थोड्याच वेळात अमित शहा यांची ते भेट घेणार आहेत। आरक्षणावर दिल्लीत काही तोडगा निघतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्लीतून आरक्षण घेऊन या असं जरांगे पाटील म्हणालेले आहेत। त्यामुळे शिंदे फडणवीसांच्या समोर एक मोठं राजकीय आव्हान निर्माण झालंय। गेल्या काही दिवसात मराठा आंदोलकांनी अतिशय आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे। राजकीय नेत्यांना पुढाऱ्यांना गाव बंदी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत, नेत्यांचे ताफे अडवले जात आहेत आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांनी आजपासूनच उपोषणाचं हत्यार उगवलेलं आहे आणि त्या हत्याराच्या समोर शांततेचं युद्ध असं म्हणत त्यांनी एक प्रकारे एल्गार पुकारलेला आहे। आणि आता मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्यासाठी म्हणून जो आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसीने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या सगळ्याबद्दल जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, दिल्ली जी राजकीय खलबत सुरू आहे त्याच्याबद्दल आपण ऐकूया। तुम्ही आता ते तातडीनं निर्णय काढा। गेला तर दिल्लीला तर चांगली गोष्ट आहे। दिल्लीनंही ताबडतोब आदेश करावेत पंतप्रधान महोदयांनी आणि अमित शहा महोदयांनी की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विषय खूप पिढ्यांना पारचा आहे, तो तातडीनं मार्ग काढा। उद्या किंवा आज रात्रीतून आम्हाला लगेच आरक्षण मिळू शकतं। एक घंट्याचा विषय फक्त किचकट केलंय। चांगला निर्णय, चांगले गेले तर चांगली गोष्ट आहे, पण येताना निर्णय घेऊन या, नाही परत यायचे मोकळेच माघारे ना आम्हाला म्हणजे द्या वेळ, एक अर्धा तास नसतो देत आम्ही आता। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे। मात्र या मुदतीनंतरही सरकारकडून आरक्षणाबाबत कुठलीही भूमिका जाहीर करण्यात आली नाहीये। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याचा दुसरा अध्याय सुरू झालाय। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। सरकारला दिलेला वेळ संपल्यानं जरांगेंनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे। सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टिमेटम संपला, 41 दिवस उजाडला तरी सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। सरकारनं आरक्षणावर कोणतीच हालचाल केलेली नसल्यामुळे आमरण उपोषणात पुन्हा करत आहोत। आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार जरांगे पाटलांनी केलाय। आरक्षण घेतल्याशिवाय या आमरण उपोषणात मागे घेत नाही, आपण जीवाची बाजी लावून लढू। आरक्षणासाठीचा हा लढा शांततेनं सुरू ठेवण्याचं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय। उग्र आंदोलन करू नका, कोणी जाळपोळ करू नका, हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचंय। आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन जरांगेंनी केलंय। तसंच पुढाऱ्यांना गावबंदी करताना त्यांना शांततेनं परत पाठवा असंही जरांगे म्हणाले। मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणास्त्र पुकारलं। सरकारनं 40 दिवसानंतरही आरक्षण देण्याचा शब्द न पाळल्याचा आरोप करत जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलं। या उपोषणाआधी सरकारकडून जरांगेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून संपर्क साधला। उपोषण करू नका असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंना केलं। मात्र तुमच्या शब्दाला मान देत आम्ही 1 महिन्याऐवजी 41 दिवस दिले, आमचं काय चुकलं असा सवाल जरांगेंनी महाजनांना विचारला। आम्ही वाढून 10 दिवस दिले, किती सन्मान केला सरकारच्या शब्दाचा। आता आमचं लेकर काय चुकलं, आमच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय दादा। समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकर मिळेल असं महाजनांनी सांगण्याचा प्रयत्न केला। प्रामाणिकपणे जर कामच करतोय ना ते कायम स्वरूपी ते काम लय दिवसात चाललंय, मग ते वर्षानुवर्ष 40 वर्ष झाले ते सुरू आहे, जाऊ द्या तिकडे। मग ते तर 40 वर्षापासून काम चालूच आहे ना, अभ्यास आणि ते समिती। तसं आता नाहीये, तुम्ही इतकं म्हणजे आता तुमच्या रूपाने तितकं हातगाईवर आलेलं काम करावंच लागणार। मराठा आंदोलकांवरचे गुन्हे 2 दिवसात मागे घेऊ असं आश्वासन तुम्ही दिलं, ते अजून घेतले नाही अशी आठवण जरांगेंनी महाजनांना करून दिली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले। आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा निर्धार त्यांनी केलाय। मनोज जरांगे यांना राज्यभरातून मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो। मनोज जरांगेंच्या उपोषणाची माहिती मिळताच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट अंतरवली सराटी गाठली। संभाजीराजेंनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तसंच आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली। यावेळी जरांगेंनी उपोषण सुरू ठेवावं, मात्र पाणी प्यावं अशी विनंती संभाजीराजेंनी केली।
संभाजीराजेंचा मान ठेवत जरांगेंनी ही विनंती मान्य केली। यावेळी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांचा कंठ दाटून आला। या नात्याने तुम्ही आवाहन उपोषण करा, पण पाणी तर घ्यावं अशी विनंती करू शकतो। गाडीचा सन्मान करणं माझं कर्तव्य, त्यांच्यासमोर नतमस्तपणे कर्तव्य म्हणून आजचे योग्य छत्रपती घराण्याचा मान ठेवत आजचा दिवस पाणी घेणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। मात्र आगामी काळात मागणी मान्य न झाल्यास उपोषण तीव्र करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उगारलं। जरांगेंच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळतोय। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ इथं मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला। नांदेड बिदर मार्गावर अचानकपणे मराठा समाजानं रास्ता रोको केला, त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये मराठा बांधवांनी राजकीय पक्षातील नेत्यांना गावात यायला बंदी घातली। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या समस्त मराठा समाज कोंडी इथं मराठा बांधवांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची शपथ घेतली। मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्या या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला। लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय, तर धाराशिव हिंगोलीमध्ये मराठा समाजानं एकत्रित येत नेत्यांना गावबंदी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय। राज्य सरकारनं मराठा आरक्षण द्यावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। मनोज जरांगे यांनी दिलेली ही मुदत आता मंगळवारी संपली आहे। ही मुदत संपत असताना दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं। यावेळी ते मंचावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले आणि शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचा शब्द मराठा समाजाला दिला। मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या शपथेवरून आता राजकारण तापलंय। छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो, त्यामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार। जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। छत्रपती शिवरायांना साक्षी मानून मराठा समाजाचं आरक्षण देण्याची पूर्ण जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेली आहे। शिवरायांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी जरांगेंसह मराठा समाजाला भावनिक साथ घातली। उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यात बोलताना भाजपसह पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता। उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे काँग्रेसच्या हृदयसम्राटांचं भाषण होतं, अशी टीका भाजपनं केली आहे। उद्धव ठाकरे मंगळवारी शिवतीर्थावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेवर बोचरी टीका करत होते। त्याचबरोबर विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी घणाघात केला। उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपनं जोरदार उत्तर दिलंय। कुटुंब व्यवस्था मानत नाही, त्यांनी दुसऱ्याच्या घराण्याबद्दल बोलू नये। पहिले कुटुंब व्यवस्था मान आणि मग हिंदुत्वाचं बोल। मोदीजींना संपूर्ण देश आपलं कुटुंब मानताय आणि उद्धव ठाकरे हे दुखणं आहे। शरद पवार साहेबांची काँग्रेसची भाषा बोलतील ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे वकील आहेत सध्या। तुम्हाला काँग्रेसची हृदय सम्राटी पदवीच सोयीची आहे ती तुम्हाला लक्षात। अरे 25-30 वर्ष भाजपच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर 2 वर्षात काय काँग्रेस होईल? शिवसेना म्हणजे त्या निंदेगट आहे। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत पंतप्रधानांना टार्गेट केल्यानं ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय सामना रंगलाय। गेल्या आठवड्यात शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची कॉफी पे चर्चा झाली। या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची दारं खुली झाल्याची चर्चा रंगली। या चर्चा सुरू असतानाच बुधवारी आणखी एक राजकीय घटना घडली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार मिटकरी आंबेडकर यांच्या भेटीला गेले। प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यातल्या यशवंत निवासस्थानी ही भेट झाली। तब्बल 30 मिनिटांहून अधिक काळ दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलं नाही। मात्र ही कुठल्याही प्रकारची बंद दाराआड राजकीय भेट नव्हती असं स्पष्टीकरण मिटकरी आणि प्रकाश आंबेडकरांनी दिलंय। सणानिमित्ताने आल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला राजकीय म्हणणार असाल तर माझं दुर्दैव व्हायचं। ही भेट राजकीय नसल्याचा दावा मिटकरी आणि प्रकाश आंबेडकर यांनी केला। मात्र शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर 4 दिवसातच झालेल्या आंबेडकर मिटकरी भेटीनं चर्चांना उधाण आलंय।
माजी खासदार निलेश राणे यांनी अचानकपणे राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. निलेश राणे यांनी मंगळवारी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचं म्हटलं. रवींद्र चव्हाण यांच्या सोबतच्या मतभेदातून निलेश राणे यांनी सक्रिय राजकारण सोडल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वतः निलेश राणे यांची त्यांच्या मुंबईतल्या घरी जाऊन भेट घेतली. जवळपास 1.5-2 तास दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर हे दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. या ठिकाणी झालेल्या 2 तासांच्या बैठकीत निलेश राणेंच्या नाराजीचं कारण समोर आलंय की संघटनेमध्ये काम करत असताना छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ नये आणि त्यांचं हे म्हणणं अतिशय रास्त होतं. यावर बैठकीत तोडगा काढून पुढील काळात कोकणात निलेश राणेंच्या नेतृत्वात भाजपचा झंझावात सुरू राहणार असल्याचं मंत्री रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. कोकणातील सर्व भागांमध्ये जो त्यांचा झंझावात आहे तो झंझावात असाच येणाऱ्या काळात सुरू राहील. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाणार असल्याचं रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय. रावण दहनावरून नवा राजकीय वाद निर्माण झालाय. रावण दहनाच्या परंपरेवर पूर्णतः बंदी आणण्याची मागणी येणाऱ्या अधिवेशनात करणार असल्याचं अमोल मिटकरींनी स्पष्ट केलंय. तर अधिवेशनात भाजप आमदाराकडून सडेतोड उत्तर दिलं जाईल असं भाजप आध्यात्मिक आघाडीनं स्पष्ट केलं. मंगळवारी दसऱ्याला सीमोल्लंघनासोबतच देशभरात ठिकठिकाणी रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात आलं. अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे, पण या परंपरेला आता विरोध होऊ लागलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी रावण दहनाला विरोध केलाय. आता यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. रावणाचं चरित्र, रावण प्रकांड पंडित होता, रावण शिवभक्त होता, रावण अभ्यासू होता आणि अशा रावणाची प्रतिमा जाळताना विचार व्हावा. मी स्वतः रावण दहनाच्या विरुद्ध शासन निर्णय व्हावा असं मुख्यमंत्र्यांसमोर मांडेल. तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व आमदार यावर आक्रमक होतील आणि या रावण प्रेमी अमोल मिटकरी आमदाराला सडेतोड उत्तर दिलं जाईल. गेल्या वर्षी आदिवासी बचाव संघटनांनी या प्रथेला विरोध केला होता. तसंच रावण दहन करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा हा मुद्दा उचलून धरलाय, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारणात चांगलाच भूकंप आलाय. तर पंकजा या भाजपच्या नेत्या असून त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ घेऊ नये असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. भगवान बाबांनाही वेगळा गड शोधायला लागला. आज आपल्यावरही तशी स्थिती आहे असं वक्तव्य सावरगावात झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडेंनी केलं. मात्र पंकजा मुंडे यांनी केलेलं वक्तव्य भाजपसाठी नव्हतं, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका अशी सारवासारव भाजपकडून केली जाते. बाबांना सुद्धा दुसरा गड बनवावा लागलाय, तसंच आपण सुद्धा भगवान गडावरून भगवान भक्ती गडाकडे आले. आता आपल्याला सुद्धा परिस्थिती निर्माण झाली. मी वारंवार सांगितलं की पंकजाताईच्या रक्तामध्ये भाजप आहे. त्यांच्या बोलण्या चालण्यामध्ये तुम्ही काही वेगळं घेऊ नका. त्यांना पक्ष योग्य निर्णय करेल. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे विरोधक लक्ष लावून बसलेले आहेत. तर पंकजा मुंडे त्यांचे वडील गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत आहेत, त्यामुळे त्या कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी उपस्थित केला. परिणामी पंकजा मुंडेंचं राजकीय सीमोल्लंघन होणार की नाही हा सस्पेन्स कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अहमदनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या दरम्यान ते शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भेट देऊन पूजा करणार आहेत. शिर्डीसह अहमदनगरमधील अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी साईबाबांच्या शिर्डीत येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या शिर्डी दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेऊन पूजा करतील. शिर्डीतल्या नवीन दर्शन कॉम्प्लेक्सचं त्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाईल. दुपारी 2 वाजता त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन करण्यात येईल. निळवंडे धरणाच्या कॅनॉलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाणार आहे. दुपारी 2:15 वाजता विविध प्रकल्पाची पायाभरणी मोदींच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी अहमदनगरमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. या ठिकाणी लोकांना बसण्यासाठी भव्य सभामंडप उभारण्यात आलाय.
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीमध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीनं मर्दानी दसऱ्याचं आयोजन करण्यात येतं. तब्बल 17 तासांपेक्षा जास्त काळ हा सोहळा गडावर संपन्न झाला. मंगळवारी संध्याकाळी खंडेरायाची पालखी सीमोल्लंघनाला गेल्यानंतर हा मर्दानी खेळ सुरू झाला. सोन्याच्या जेजुरी नगरीत पारंपरिक पद्धतीनं मर्दानी दसरा साजरा करण्यात आला. या निमित्तानं जेजुरी गडावर विविध कसरती केल्या जातात. मर्दानी दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 42 किलो वजनाची खंडा म्हणजे तलवार. या तलवारीला घेऊन जेजुरी गडावर वेगवेगळ्या कसरती केल्या जातात. एका हातानं ही तलवार तोलून धरली जाते, तसंच त्याचबरोबर दातात धरून ही तलवार तोलून धरली जाते. तलवारीबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती केल्या जातात. शेकडो वर्षांपासून इथं सुरू असलेल्या 42 किलोच्या खंडा तलवारीचे मर्दानी खेळ पाहून सगळेच थक्क झाल्याचं पाहायला मिळतं. अमरावती शहरात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची टीम तिथं दाखल झाली. बिबट्याला पाहण्यासाठी अमरावतीत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला आवरताना पोलिसांची मात्र प्रचंड दमछाक झाली. अमरावती शहरातील भरबस्तीत बिबट्या शिरला. शहरातील शोभानगरच्या मणिपूर लेआउटमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला. बिबट्याच्या भरबस्तीतल्या संचारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. एका नागरिकावर बिबट्यानं हल्ला तसंच वनविभागाच्या गाडीवर सुद्धा झडप मारली. बिबट्याला पाहण्यासाठी अमरावती शहरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे या गर्दीला हटवण्याचं काम पोलिसांना करावं लागलं. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. बिबट्याच्या वावरामुळे अमरावतीतल्या नागरिकांमध्ये दहशत होती. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. सरकारनं 40 दिवस नेमकं केलं तरी काय असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत रात्री 8 वाजता फक्त न्यूज 18 लोकमतवर. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. आमचं हे ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.